सांगली मिरज कुपवाडमधील वृद्ध अनाथांना हापूस आंबे। सांगली मिरज परिसरातील 16 वृद्धाश्रम, अनाथाश्रम तसेच बेघर यांना प्रतिवर्षाप्रमाणे 700 मोठे हापूस आंबे सुमारे 40,000 रुपयांचे देण्यात आले। मुंबई येथील असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नवनाथ सूळ 8308228593 यांच्या सौजन्याने व रवी क्लासेस इचलकरंजीचे संचालक राहुल पाटील 9325524767 यांच्या सहकार्याने व रवींद्र फडके 8605941981 यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला। मिरज येथील महिला बालविकास आयुक्तालय संचलित शासकीय मुलींचे बालगृह 98604551 कमांडवेस येथील 27 मुली, फाटक ट्रस्ट संचलित गद्रेवाडा येथील वृद्धाश्रम 0233 2221 947 येथील 25 वृद्ध तसेच गेली 76 वर्ष कार्यरत असलेल्या शिवनेरी चौकातील फाटक अनाथाश्रम 8380 84 58 34 येथील 25 मुले, महापालिकेच्या मिरज मार्केट दवाखाना परिसरातील आस्था बेघर महिला निवारा केंद्र 8698003047 येथील 65 महिला, ख्वाजा वस्ती येथील माहेर विश्वदीप 7083894041 संस्थेतील 25 मुले व महिला, कृपामयी मेंटल हॉस्पिटल मागील आंबेवाडी परिसरातील कुष्ठरोग वृद्ध सेवा आश्रम 8855939436 येथील 24 वृद्ध, तासगाव फाटा येथील सांगली मिशन सोसायटी संचलित दिलासा भवन 7875465820 येथील 25 मुले, त्याच्या मागील बाजूस असलेले सांत्वन भवन येथील 25 मानसिक बेघर व्यक्ती तसेच रेड लाईट एरिया मिरज येथील प्रभागतारा संस्था संचलित बालकल्याण केंद्र 9689863410 येथील 57 बालके, कृपामयी हॉस्पिटल जवळील मारुती मंदिराजवळील 10 कुष्ठरोगी, विश्रामबाग पोलीस मुख्यालयातील कृष्णा हॉलच्या पुढे असणारे स्नेहबंध केअर सेंटर 9922313537 येथील 60 व्यक्ती, सांगली एसटी स्टँड जवळील वेलणकर अनाथ बालकाश्रम 9022301112 येथील 50 मुली, काँग्रेस भवन समोरील सावली बेघर निवारा केंद्र 9021516176 येथील 68 व्यक्ती, कर्मवीर भाऊराव पाटील चौक सांगली येथील दादू काका भिडे निरीक्षण गृह 7498 132284 येथील विधी संघर्षित 90 मुले, कुपवाड येथील माजी आमदार शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृद्ध सेवा आश्रम 9225821050 येथील 70 वृद्ध, यशवंतनगर येथील भगिनी निवेदिता संचलित बालसदन 9665437040 येथील 46 मुली यांना आंबे देण्यात आले। या आश्रमांना वाढदिवस, लग्न, मुंज, पुण्यतिथी यानिमित्त मदत किंवा अनुदान करू इच्छिणाऱ्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा अशी विनंती रवींद्र फडके यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे।